आपण प्रेग्नन्सी प्रेडिक्शन करणार आहेत आणि आपण ओल्ड वाईफ्स बघणार आहेत. तो 10-12 पॉईंट मी काढून ठेवले, त्यानुसार आपण बघूया आणि पटापट बघूया, कारण की हा जो सूर्यकिरण आहे आता लवकर मावळतो आणि त्याच्या अगोदर आपलं हे सगळं जे आहे ते कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि हा फक्त एक फन गेम आहे. काहीही असून दे, देवाच्या कृपेने एकदम उत्तम आरोग्य असलं पाहिजे, बस एवढीच देवाचरणी माझी प्रार्थना आहे. आम्हाला काहीही चालेल, बेबी बॉय बेबी गर्ल काही चालेल. आणि आत्ता फक्त 2 वीक उरलेले आहेत आणि खूप एक्सायटेड आहेत, कारण की 9 महिने कसे गेले आम्हाला कळालंच नाही. आणि ह्या 2 वीकमध्ये आता केव्हाही रिझल्ट लागू शकतो. सो येस, एक्सायटेड तर आहे आम्ही. तर मी हा फक्त एक फन गेम म्हणून तुमच्याशी शेअर करते आणि ही गुड न्यूज पण शेअर करायची होती, कारण की लास्ट व्लॉग हा गणपतीचा होता, त्याच्यानंतर मी हा व्लॉग करते. आणि ह्याच्या पुढे मी जर मला जमलं तर मी व्लॉग शूट करेन किंवा कोणाला करायला सांगेन. सो ते तुमच्यापर्यंत मी पोचवेन. सो स्टे ट्यून. आता मी हे 10-12 पॉईंट काढलेले आहेत, त्याच्यानुसार आपण बघूया काय आहे ते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय होईल आणि येस, मला चांगल्या शुभेच्छा द्या. सो चला आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट आहे क्रेविंगमध्ये मला पहिल्यापासून तिखट आणि आंबट असं खायचं वाटत होतं. आणि स्वीट तर मी खाल्ले नव्हते पहिले 3 महिने. आणि जेव्हा मुलगा असेल तेव्हा तुम्हाला तिखट, स्पायसी आणि चिंच असं खायचं वाटतं. सो हा पॉईंट तुम्हाला बॉयला जातो. दुसरा आहे हार्टबीट FHR. आणि हा हार्टबीटवरनं पण तुम्हाला कळतं, जे सोनोग्राफीमध्ये लिहिलेलं असतं, तर त्याच्यावरनं पण तुम्हाला कळतं. जर अबाव 140 असेल तर मुलगी होते आणि बिलो असेल म्हणजे आत असेल तर मुलगा होतो. तर माझं पहिली जी होती अँटी सोनोग्राफी, त्याच्यामध्ये माझी अबाव होती 140. आणि ॲनोमली स्कॅन असते त्याच्यामध्ये माझी सेकंडवाली, ती त्याच्यामध्ये माझी 140 बिलो होती, 138 आलेली होती. आणि लास्टची जी होती ती कलर डॉपलर होती, त्याच्यामध्ये माझी 140 अबाव होती. तर त्याच्यामुळे मी हा पॉईंट गर्लला देते, कारण की लास्ट जी सोनोग्राफी होती त्याच्यामध्ये माझा हार्टबीट 140 अबाव होता, म्हणून हा मी गर्लला पॉईंट देते. सो तुमचं पोझिशनवरनं पण कळतं की तुमची एंटेरियर पोझिशन आहे की पोस्चर पोझिशन आहे. तर पोझिशननुसार पण कळतं. एंटेरियर असेल तर मुलगी असते आणि पोस्चर असेल तर मुलगा असतो. तर माझी जी आत्ताची लास्टची सोनोग्राफी केली कलर डॉपलर, त्याच्यामध्ये पोस्चर होती. सो हा पॉईंट मी बॉयला देते. तर मूड स्विंग माझा म्हणजे चिलच होता, म्हणजे मी काय एवढी जास्त रागवत नव्हती, जसा आहे म्हणजे तसाच होता स्वभाव. जास्त मूड स्विंग्स होत नव्हते. आणि आपण नॉर्मलच तर जसं चिल म्हणजे बॉयकडे जातो आणि मूड स्विंग होत असेल तर गर्लकडे जातं. तर हा पॉईंट बॉयला आहे. आणि आपला 5वा आहे वेट. जर वाढत असेल तर गर्ल असते आणि वेट तेवढंच असेल तर बॉय असतो. सो माझं वजन आणि माझ्या नवऱ्याचं वजन सेमच आहे. तर माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याचं वजन पण वाढलं नाही आहे आणि माझं पण तेवढंच आहे. सो हा पॉईंट पण बॉयला जातो. फक्त 1 किलो वाढलेला आहे, 60चं 61 झालेलं आहे, बस तेवढंच. सो हा पॉईंट पण बॉयला जातो. तर हेअर ग्रोथवरनं पण तुम्ही अंदाजे लावू शकता की बॉय आहे की गर्लच्या
ह्याच्यामध्ये तुमचे केस एकदम पातळ होतात आणि बॉयच्या ह्याच्यामध्ये तुमचे केस दाट होतात. सो माझी केस मला अशी थोडीशी फरक जाणवतो आहे आणि हेअरफॉल पण नाही झाला आहे माझा. सो मला पहिल्यापेक्षा एकदम दाट केस अशी वाटत आहेत. तर हा पॉईंट पण बॉयला जातो. मॉर्निंग सिकनेस तुम्हाला सांगते, मला काहीही त्रास झाला नाही ह्या 9 महिन्यामध्ये. मला उलटी, मळमळणं किंवा चक्कर मी अशी पडूनच आहे अजिबात झालेला नाही आहे. आणि मला ह्याच्यामुळेच मी बोलतात ना 9 महिने माझे कसे गेले ते मला कळालं नाही. सो येस, तर हा म्हणजे जर असं होत असेल, तुम्हाला काही त्रास होत जाणवत नसेल, तर हा पण म्हणजे हे पण असं बोललं जातं की बॉयचं आहे. आणि गर्लमध्ये थोडा त्रास होतो, उलटी, मळमळणं, असं काही नाही आहे. बॉयमध्ये पण होतं काही जणांना, पण जास्त करून गर्लमध्ये होतं. तर हा पॉईंट पण बॉयलाच आहे. तुमचं पोटाचा आकार ह्याच्यावरनं पण ओळखलं जातं की बॉय आहे की गर्ल आहे. तर माझ्या पोटाचा आकार हा वरती आहे, म्हणजे असा खाली नाही आहे किंवा सरळ नाही आहे, तर वरती आहे. आणि वरती असेल तर म्हटलं जातं असं गोल असं पोट दिसत असेल तर बेबी गर्ल आहे. आणि जर सरळ असेल आणि मागून पण असं प्लेन सपाट म्हणजे आपण आहोत तसंच कळतच नसेल तर बेबी बॉय होतो. सो हा पॉईंट गल्ला जातो. स्किनवरनं पण असा अंदाज लावला जातो की तुमची जर ग्लोईंग स्किन असेल तर बॉय होतो. तर आता मला हे कळत नाही आहे मी हा पॉईंट कोणाला देऊ, कारण की स्टार्टिंगला मला पिंपल्स होते आणि माझी स्किन पण एकदम बोलतात ना काळवंटली अशी होती. आणि मी बोलतात ना, तर हा पॉईंट मला वाटतं मी गर्लला द्यावा, कारण की तेव्हा मला तसं होत होतं. आणि आता तुम्ही बघू शकता इथे पण दिसतील तुम्हाला. तर मला वाटतं हा पॉईंट गर्लला जातो, कारण की असं चमक तर नाही आहे, पण मला पिंपल्स असे जाणवलेले होते की आहेत म्हणून येत आहेत आपले. तर मला हा पॉईंट मी गर्लला देते. स्लीपिंग साईड असते लेफ्ट साईडला की राईट साईडला. लेफ्ट साईडला असेल तर बॉय असतो, राईट साईडला असेल तर गर्ल असते. पण नॉर्मली तुम्हाला डॉक्टर सांगता तुम्ही लेफ्ट साईडला झोपा, कारण की जे रक्त पुरवठा होतो तो बाळाला चांगला होतो, त्याच्यामुळे तुम्ही लेफ्ट साईडला झोपा. तर माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी लेफ्ट साईडला झोपलेली आहे. राईट साईडला मला झोपच येत नाही आणि झोपली तरी मी लेफ्ट साईडलाच झोपते. सो मला पूर्ण 9 मंथ म्हणजे मी पूर्ण अशी स्ट्रेट पण नाही झोपलेली आहे आणि राईट साईडला पण नाही झोपले, जे पण झोपले लेफ्ट साईडला झोपले. सो हा पॉईंट बॉयला जातो. तर बेबी टाईम, जर तुमचे 40 वीक्स घेतले आहेत बेबीने, आता मला 2 वीक आहे आणि अजून तरी मला असं काही वाटत नाही आहे. मधी असं आंघोळ केल्यावर किंवा असं मधी क्रॅम्प येतो मला आणि असं वाटतं की पिरियडला कसं दुखायचं पाठीमागे तसं दुखतं, पण अजून तरी नाही आलं आहे मला, काहीच असं वाटत नाही आहे. तर बघूया आपण 40 वीक घेते आहे की 40 वीकच्या अगोदर, कारण की बॉय असेल तर 40 वीकच्या अगोदर कंप्लीट करत नाही आणि जर गर्ल असेल तर 40 वीक पूर्ण घेते. तर अजून तरी हे झालेलं नाही आहे. सो मला तर हा पॉईंट कोणाला देऊ असं वाटत आहे, तर मी कोणाला देते, गर्लला देते, कारण की अजून तरी असं वाटत नाही आहे मला असं पिरियड असं होईल डिलिव्हरी. माझा पॉईंट ॲड केला आहे की मला जेव्हा पण भेटायचे कोणीतरी असं
तर मला असं सांगितलं तुझं नेक ब्लॅक असेल किंवा असं दिसलं तर बॉय होतो, आणि माझं असं स्किन काळी पडली असेल तर बॉय होतो. तर मी त्याला पॉईंट देते की माझा नेक तर ब्लॅक होता आणि त्याच्यामुळे मी हा पॉईंट बॉयला देते. आणि जर असा आपलं त्वचेमध्ये फरक दिसत नसेल तर म्हणजे काळवंडलेली अशी दिसत नसेल तर गर्ल होते. सो हा पॉईंट मी बॉयला देते. अजून एक पॉईंट आहे लिनिया नायग्रा. हा जर तुमचा बोलतात ना बेली, जे बेली बटन असतं त्याच्यावरती असेल, आपल्या छातीपर्यंत किंवा बेली बटनच्या वरती असेल, स्ट्रेट असेल तर बॉय होतो. आणि जर गर्ल असेल तर ती बेली बटनच्या खाली असते, आणि नाहीतर ती वरती गेल्यावर झिगझॅग होते. तर त्याच्याने पण तुम्ही अंदाज लावू शकता. सो माझं बेली बटनच्या वरती आहे आणि ब्लॅक लाईट कलरची, ब्राऊन कलरची आहे आणि स्ट्रेटच आहे ती. सो हा पॉईंट मी बॉयला देते. जे पॉईंट काढलेले होते मी, तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवा आणि कमेंटमध्ये सांगा काय होईल ते. आणि येस, असं काय नाही आहे, आपल्याला बॉय गर्ल दोन्ही चालेल. आणि देवाच्या आशीर्वादमुळे की आपण दुसऱ्यांदा आई होणार आहे, हा जो प्रवास होता तो मी खूप एन्जॉय केला आहे, खरं बोलते. आणि खरंच आई होणं हे खूप मोठं भाग्य असतं, होणंच हे भाग्य असतं. मुलगा मुलगी काय हे आपण ठरवायचं नसतं, जो देव देईल ते बोलतात ना, आपण गोड मानून आपल्याकडे बोलतात ना आपलं बाळ आहे ते. आणि शेवटी आपण देव जे देणार ते आपल्याला चांगलंच असणार, फक्त आरोग्य चांगलं असलं पाहिजे त्याचं. आणि लावण्याचं तर वेगळं मत आहे, मी तुम्हाला तो पुढे क्लिप जॉईन करेन, तुम्ही बघा. आणि येस, ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कारण की पुढे नक्कीच मी 1-2 ब्लॉग अजून करणार आहे. सो स्टे ट्यून आणि येस, कमेंट करा. बाय. बोल बोल बोल, काय हवं तुला? हॅलो गाईज, आणि मला बॉय हवे आणि आमचा बाबू पण नाही झाले. आणि मी मम्मीचा हात घेऊन अशी बाबुली करते अशी. आणि आता इथं एक गर्ल आली आहे आणि बॉय तर हवे आहे ना, तर लवकर हा व्हिडिओ मध्ये टाका. काय ना नाही काय माहीत. Are you excited? You are excited? Yeah!